तुमच्या पक्षाची भूमिका काय असायला हवी या आत्ताच्या घडीला सुनील तटकरेंच्या बाबतीमध्ये? कुणी आलं तर चहा पाजायला त्याला वेगळी भूमिका काय लागते? आता तुम्हाला नाही बघा, कुणी कोणालाही भेटू शकतं. आता 3 वर्षापूर्वी तेच आले नसतील आणि आता ते येत असतील तर आम्ही काय करणार त्याच्यामध्ये? आता जर आले तुमच्याकडे चहा प्यायला नाही त्याच्यापेक्षा आणखी असं होत नसतं. मी तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याच बरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल.